आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे का नाही ती भूमिका आम्हाला कळावी. स्पष्ट बोला साहेब. साहेब नका साहेब नका साहेब पक्षाची ना तुमचं माझी भूमिका विचार सांगा तू सांगा आम्हाला तुमची सांगा. भूमिका मी तुमच्या सोबत आहे. आमच्या सोबत नका राहू. सोबत नाही तेच ऐकून घ्या. काय आश्वासन दिलंय ते माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. आपण आधीच सांगितलं आपण त्याच्या सोबतच आहोत. शरद पवार गटाची भूमिका 50%च्या आतून जर नसेल तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय दिवे लावायचे ते लावून निवडून दिलेत. आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाही तर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा. मग आम्ही आमचा निर्णय घेऊ. आमदार साहेब एवढी भूमिका समाजासोबत नाही. पार्लमेंटमध्ये जी मागणी आहे पार्लमेंटमध्ये जी सगळे मागणी आपण पार्लमेंटमध्ये शरद पवार साहेबांच्या पंधरा आरक्षण भेटलं पाहिजे. 2 मिनिटं थांबा फक्त 2 मिनिटं. अरे 2 मिनिटं फक्त. पार्लमेंटमध्ये तुमचं भाषण ऐकलेलं आहे. त्या पार्लमेंटच्या भाषणमध्ये आपण म्हणलात की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु 50%च्या वर भेटलं पाहिजे. हे तुमचं वक्तव्य आहे. आम्हाला ते मान्य नाही. तुम्ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या. आम्हाला सांगा मराठ्यांना 50%च्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या. ही आमची मागणी आहे. आम्ही येडे नाहीत रस्त्यावरती फिरायला. लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विजय झाला पण याच्यासाठी तुम्हाला झोपेत राहू नका. येणाऱ्या विधानसभेला तुमच्या सगळ्यांना पार्लमेंटमध्ये जी भूमिका पार्लमेंटमधली जी भूमिका आहे पार्लमेंटमध्ये इंडिया आघाडीचीच एक पूर्ण भूमिका आहे जी जाती जनगणनेची भूमिका